तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे ना, गेल्या पार्टमध्ये कसं सोन्यानं धाबडदिंगा केलेला. आता बसून बसून डोकं खाजवायला लागलेलं. म्हणलं आता काय करावे, ह्यांचं डोकं खायचं म्हणलो. आता मला बसून बसून काय सुचतच नव्हतं. काना 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 रचून घेतलं. म्हणलो माझ्याच्यानं काय होणार नाही बरं का. आता मला लय काटा आलाय. मी आता पुण्याला गेल्यापासून हलकी बॉडी झाली आहे. कसं आहे माहिती आहे का, मेसचं खाऊन खाऊन अंगात काय ताकदच राहिली नाही. म्हणलं आता काय करायचं, पिंटूनाला म्हणलो आता काय करायचं नाही, आता टायले भरायची बास करायची. आणि हेल रचलाय बास झाला, आता तुम्ही बांधायला घ्या म्हणलो. माझ्याच्यानं काम होणार नाही. आता काम होत नाही असं कसं होईल. 2 मिनिटात अख्खं वावर सफाई केलेलं, अर्ध राहिले ना अर्ध केलं. कसं आहे माहिती आहे का, आता आपणच काढले म्हणलं आपणच भरून न्यायला लागल असं सिस्टीम आहे. पिंटूनाला म्हणलो काहीतरी करा बरं का जुगाड, माझ्याच्यानं काय होणार नाही अर्ध वावर. म्हणलो अर्ध वावर बरं लय बाद झालं, आता बांधाय आपण. बांधायला लगेच आपण भावने घेतलं बरं का. पिंटूनाला म्हणलं बरं 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 चालतंय. सोन्या तुझं तर ऐकलंच पाहिजे. आता माझं नाही ऐकणार तर कुणाचं ऐकणार. आता तर मला तर माहिती आहे ना. म्हणलो पिंटूना तुम्ही उभाच आहे बरं का, अजून काहीतरी फायनल निर्णय घ्या. म्हणलो माझं डोकं खाजवायला लागले, नाहीतर माझं डोकं तो काय लागलं तर काय सरळलं नाही. म्हणलो हे वर असलेलं सगळं खाली फेकून दिलं. हां असंच करतो बघा. आता मला बसून बसून काय सुचत नव्हतं का, बिनाकारण आलो असं वाटतंय का. पुण्यावरनं आल्यापासून ही मला घरचे काय जगूनच देणार नाही. लय चांगलं पुण्या होते तेव्हा म्हणत होती सोन्या गावाला ये तुझी लय आठवण येते. आता कळालं मला का आठवण येते ते. जाऊ द्या म्हणलो, आठवण कशी का असं ना. एक पिवळा टाकलेला बेल्ट आणि एक केसरी. म्हणलो ओकेच काम. चला म्हणलो आता बांधून घ्या आवळून एकदम व्यवस्थित. मी एकदम खाली टनाक्षीनं उडे मारून घेणार आहे आणि तुम्हाला पण दावतो कसं असते मग खाली आल्यावर. ताणूनच मारतो तुम्हाला. हां असं करणार आहे. मला लय राग आलाय तुमचा. म्हणलं कसा काय असं ना, आता काय उतारलो पटकन खाली. म्हणलं आता 120 स्पीडने ट्रॅक्टर जाऊन दे. आणि एक जर पिंडी खाली पडली अरे तुला त्या पिंडी ठिकाणी पाडून मारणार असलं सांगितलेलं भावाला. आणि भाव पण ट्रॅक्टर होता का ड्रायव्हर होता का स्क्रू ड्रायव्हर होता काय कळत ना, सापागत वळा ट्रॅक्टर करत होता. म्हणलं अरे पिंडी फक्त पडू दे, तुला नाही ना त्या ठिकाणी पाडून मारलं का नाही नावच बदलून ठेव. सोन्याच ठेव फक्त, देण्यात ठेव. सोन्याचा विषय रे खोल असतो आणि गंभीर असतो. चला म्हणलो आता आपण त्यांच्या मागं जाऊया. कसं आहे माहिती का, ह्या भावा काय माझा भरोसा नाही. ही नाही ती शानी. एक जर पिंडी पडली का तिथं हाणायच्या तयारीत आलेलो. म्हणलो अरे ह्यांना तो आपलं दांडकं घेऊन गाडी मागं बस, लय हाणायचं कुत्र्या का नुसतं. आता मी ध्यान ठेवतच बसलेलो. मला माहीत होतं फक्त हाणायची संधीच पाहिजे असते. आता कसं आहे गावाला तिथं हात साफ करून घ्यायचा अशी सिस्टीम असते आपली. म्हणून मी मागं दमा आणि एकदम 120 स्पीड चालतच होतो. म्हटलं पडवलं असं ध्यानच ठेवत राहायचं. म्हटलं काय खरं नाही बरं का. चला मित्रांनो मी जातो पुढं. ओके.